महाराष्ट्र सुपरफास्ट न्यूज चॅनलमध्ये आपले सहर्ष स्वागत आहे। खास सत्याची थार लेखणीची महाराष्ट्रातील ताज्या आणि वेगवान बातम्या पाहण्यासाठी आपल्या हक्काचे चॅनल शेअर करा, लाईक करा आणि सबस्क्राइब करा। धन्यवाद। इतिहास, परंपरा आणि भविष्याचा संगम। पोलादपूर येथे कदम घराण्याचे 8वे भव्य कुलसंमेलन दिमाखात। उद्योजकता, संघटन आणि संस्काराचे वैभवशाली दर्शन। परंपरेचा अभिमान, इतिहासाची साक्ष आणि भविष्याची दिशा यांचा सुरेख संगम ठरलेले कदम घराण्याचे 8वे राज्यस्तरीय कुलसंमेलन वडघर येथे अभूतपूर्व उत्साहात आणि ऐतिहासिक दिमाखात पार पडले। महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून आलेल्या हजारो कदम बांधवांच्या उपस्थितीने वडघर नगरी जणू कदम घराण्याच्या शौर्यगाथेची साक्ष देणारी ठरली। कुलसंमेलनाची सुरुवात ग्रामदेवतेच्या आशीर्वादाने आणि महाराष्ट्राची कुलस्वामिनी आई तुळजाभवानी यांच्या पावन स्मरणाने करण्यात आली। तुळजापूर येथून आलेल्या गोंधळीच्या जागरण गोंधळाने दिनांक 21 फेब्रुवारी रोजी रात्री संपूर्ण परिसर भक्तिरसात न्हाऊन निघाला। पारंपरिक संभळाचा निनाद, गोंधळाचे आवाहन आणि जय भवानी जय शिवाजीच्या गर्जना यांनी उपस्थितांच्या अंगात अक्षरशः स्फुरण चढवले। दिनांक 22 फेब्रुवारी रोजी सकाळी ग्रामदेवतेचे दर्शन घेऊन भव्य व शिस्तबद्ध शोभायात्रा काढण्यात आली। या शोभायात्रेने वडघरच्या रस्त्यावरून चालताना कदम घराण्याच्या ऐतिहासिक वैभवाचे दर्शन घडले। त्यानंतर राजाध्यक्ष अमरराजे कदम यांच्या हस्ते कदम कुलघराण्याचा ध्वजारोहण सोहळा पार पडला। पुण्याचे माऊली शेठ कदम आणि पत्रकार प्रकाश कदम यांच्या हस्ते कदम वृक्षाचे पूजन करण्यात आले, जे घराण्याच्या वाढत्या एकात्मतेचे प्रतीक ठरले। या कुलसंमेलनात रत्नागिरी जिल्हा परिषद सदस्य चंद्रकांत अण्णा कदम यांच्या हस्ते वडघरचे सुपुत्र यशस्वी उद्योजक रामचंद्र रावजी कदम शेठ यांच्या जीवन प्रवासावर आधारित शून्य ते शिखर या प्रेरणादायी पुस्तकाचे प्रकाशन करण्यात आले। हा क्षण अनेक तरुणांसाठी प्रेरणादायी ठरला। चंदगडचे डॉक्टर सदानंद गावडे कदम आणि छत्रपती संभाजीनगरचे उद्योजक मनोज कदम यांनी आपल्या ओघवत्या भाषणातून कदम समाजात उद्योजक घडवण्यासाठी संघटित प्रयत्न करण्याचा निर्धार जाहीर केला। कोकण इतिहास परिषद सदस्य प्रवीण कदम यांनी कदम घराण्याचा प्राचीन, शौर्यपूर्ण व समाजाभिमुख इतिहास उलगडून सांगत उपस्थितांना इतिहासाशी पुन्हा एकदा जोडले। तुळजापूरचे मुख्य भूपी पुजारी तथा राज्यप्रमुख अमरराजे कदम यांनी कुलदेवता, कुलधर्म आणि परंपरेचे महत्त्व स्पष्ट करत आजच्या पिढीने संस्कार जपण्याचे आवाहन केले। कार्यक्रमाची प्रस्तावना व सूत्रसंचालन राज्य सचिव रामजी कदम यांनी अत्यंत प्रभावीपणे केले। या संमेलनात सातारा, सांगली, गोवा, सिंधुदुर्ग, रत्नागिरी, मुंबई, कोल्हापूर, धाराशिव, बीड, सोलापूर, नांदेड, लातूर, पुणे आदी जिल्ह्यातील कदम बांधवांचा परिचय करून देत त्यांना सन्मानचिन्ह देऊन गौरवण्यात आले। विशेषतः वडघर कदम बंधूंनी आलेल्या सर्व कदम बंधूंचे राहण्याची व्यवस्था उत्तमरित्या केली होती। कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी मुंबई नगरीतून वडघर व पोलादपूर तालुक्यातील कदम बंधू मोठ्या संख्येने उपस्थित होते। शैक्षणिक, सामाजिक, सांस्कृतिक आणि क्रीडा क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या गुणवंतांचा विशेष सत्कार करण्यात आला। कदम घराणे हे महाराष्ट्रातील एक अत्यंत प्राचीन, वैभवशाली, प्रभावशाली आणि शौर्यशाली राजघराणे मानले जाते। कदंब राजवंशाशी नाते सांगणारे घराणे शिवकाळाच्या आधीपासून ते स्वराज्याच्या उभारणीपर्यंत समाज आणि राष्ट्रासाठी योगदान देत आले आहे। या भव्य सोहळ्याला माजी आमदार संजयजी कदम, नूतन जिल्हा परिषद सदस्य चंद्रकांत अण्णासाहेब कदम, पोलादपूरमधील नवनिर्वाचित जिल्हा परिषद सदस्य चंद्रकांत कळंबे, डॉक्टर निलेश कुंभार, पंचायत समिती सदस्य अनिल दळवी, महाड माजी सभापती सत्यवान कदम, उद्योगपती रामचंद्र रावजी कदम शेठ, राजेश कदम, भरत चोरगे, कृष्णा कदम यांच्यासह विविध क्षेत्रातील मान्यवर, लोकप्रतिनिधी आणि असंख्य कदम बंधू भगिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते। या कुलसंमेलनामुळे कदम परिवारात नवचैतन्य संचारले असून समाज प्रबोधन, संघटनात्मक बांधणी आणि भावी पिढीच्या उज्ज्वल वाटचालीसाठी हे संमेलन एक मैलाचा दगड ठरल्याची भावना सर्वत्र व्यक्त होत आहे। वडघर ग्रामस्थांनी कदम बंधूंनी हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी विशेष मेहनत घेतली। महाराष्ट्र सुपरफास्टसाठी प्रकाश कदमसह तृप्ती भोईर, पोलादपूर।